सुप्रभात मित्रांनो, शीतल शांत वातावरण आहे. मीरा भाईंदरची सकाळ आपण सगळे अनुभवता आहात. मस्त क्लायमेट आहे, स्वच्छ आणि कोरडी हवा आहे. सकाळी जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत आणि खूप छान वाटतंय. आजचं क्लायमेट अतिशय आल्हाददायक आहे. नेहमीप्रमाणे कामाला जाणाऱ्यांची गर्दी आहे, धावपळ आहे आणि आम्ही निवांतपणे ब्लॉगिंग करत आहे. सुप्रभात मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर. आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार. सुप्रभात दोस्तों, मैं हूँ आप सभी का दोस्त हैप्पी राइडर एडवेंचर. आप सभी में विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीने असं म्हटलं जातं की सर्व विश्व हे मनाचा खेळ आहे, विचारांचा खेळ आहे. हो, बरोबर आहे. बऱ्याच अंशी हे खरंही आहे, कारण कुठलंही कार्य बनताना त्याची निर्मिती खूप आधी विचारांमध्ये होते. स्वामी विवेकानंद म्हणायचे की कुठलेही विचार तुम्ही अतिशय प्रभावशाली करा, त्याच्यात समरस व्हा, तुम्हाला त्या कार्यात सफलता मिळेलच. मोठे मोठे जे विचारवंत आहेत त्यांचा माइंडसेट अतिशय स्ट्रॉंग असतो. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारचेच विचार सतत येत असतात. त्यामुळे ते अतिशय प्रभावशाली होतात, प्रभावशाली नेते होतात, धार्मिक आचार्य होतात. कारण इतर अतिशय वेगवेगळ्या विचारांमध्ये ते रमत नाहीत. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कृतीचा फोकस एकच असतो. त्यामुळे ते एवढे उत्तम प्रभावशाली होतात. मित्रांनो, माइंडसेट म्हणजे विचारांची किमया ही एक फार मोठी जादू आहे. आपला माइंडसेट जेवढा क्लिअर असेल, विचारांचा फोकस जसा सरळसोट आणि एकाच दिशेने होणारा असेल तर त्याचे खूप छान रिझल्ट्स मिळतात. मित्रांनो, विचारांमध्ये खूप अफाट शक्ती दडलेली आहे. जे मोठे मोठे लीडर्स आहेत, पॉलिटिकल लीडर्स आहेत, धार्मिक नेते आहेत, मोठे मोठे सायंटिस्ट आहेत, हे जे तमाम मोठे मोठे लोक आहेत, ते सुद्धा आपल्यासारखेच एकेकाळी सर्वसामान्य आणि नॉर्मल पब्लिक होते. मग ते हे लोक एवढे मोठे का झाले, का होऊ शकले? आम्ही तसं का नाही होऊ शकत? नक्कीच होऊ शकतो. आमचा माइंडसेट आम्हाला शोधायची गरज आहे. माइंडसेटला एक निश्चित दिशा बनवण्याची गरज आहे. निश्चित दिशेने माइंडसेट आपला चालला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल काय हे पाटील साहेबांनी लावलेलं आहे सकाळी सकाळी माइंडसेट, फोकस, एकाग्रता. मित्रांनो, अतिशय सामान्य गोष्ट आहे आणि हे सर्वांसाठीच उपयोगी आहे. व्यक्तिशः आपण ह्या गोष्टीचा फायदा करून घेतला पाहिजे. कारण आपल्याला प्रत्येकाला जीवनामध्ये आनंद पाहिजे, यश पाहिजे. मग मेहनत, हार्डवर्क सर्वच करतात. बघा, कष्टासाठी कोणीही आमच्यापैकी मागे नाही, कमी नाही. मग आम्हाला यशसुद्धा त्या तोडीचंच आणि तसंच मिळाला पाहिजे. मग त्याच्यासाठी मनाचा जो आलेख आहे तो आपला सकारात्मक झाला पाहिजे. पॉझिटिव्हनेस फार महत्त्वाचा आहे. सकारात्मकतेचा खूप फायदा होतो. आपण एखाद्या विषयावर चिंतन करून बघा, ठरवून बघा. 21 दिवसाचा माइंड प्रोग्राम आपण आखा स्वतःसाठीच, फक्त स्वतःसाठी आखा आणि एका विषयावर, एका सब्जेक्टवर स्वतःला फोकस करा. मग बघा, 21 दिवसानंतर, 3 आठवड्यानंतर तुम्हाला स्वतःला काय रिझल्ट्स मिळतील.
हां, निश्चित एक ठरवून ठेवा की एक विषय आणि त्याबद्दल सतत मनन चिंतन करा. बघा मग किती फायदा होतो. आमची मीरा भाईंदरची सिटी बस चाललेली आहे बघा. MBMT मीरा भाईंदर मोटर ट्रान्सपोर्ट. ऑटो रिक्षा चालले आहेत, बाईकवाले, स्कूटरवाले, टू व्हीलरवाले, 3 व्हीलरवाले जोरात त्यांची धावपळ चाललेली आहे. आणि आमचे मेट्रोचे सुद्धा आता काम हळूहळू सुरू होतं आहे. त्यांचं काम विशेषतः रात्री खूप चालतं. मेट्रोच्या कामावर जे इंजिनियर असतात, कामगार असतात, ते रात्री खूप मेहनतीने काम करतात, कारण रस्ता मोकळा मिळतो आणि त्यांना कामाला फुल स्कोप मिळतो. मित्रांनो, हा बघा आमच्या गार्डनचा सीन किती सुंदर आहे. गाय वासरू इकडे आहे, इकडे मोर आहे. मस्त वाटतं आहे. जरा मुलांसाठी पण वेगळं वाटतं आहे आणि लहान मुलंच काय, मोठेसुद्धा याच्यात अगदी आनंदित होतात. हे बघा गाय वासरू खूप छान. मित्रांनो, आज जे बाळा पाटेकर साहेबांची जे भेट झालेली आहे, खूप मस्त वाटलं. मला आवड आहे अशा विशेष व्यक्तिमत्वांना भेटण्याची, त्यांच्याशी संपर्क करण्याची आणि त्यांच्याशी कायमचं एक दोस्ती ठेवण्याची. कारण असे हे दुर्मिळ व्यक्तिमत्व फार कमी मिळतात. आणि शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी, तसे हे विशेष रत्न आहेत. यांना आपण सांभाळून ठेवलंच पाहिजे, की जे फार महत्त्वाचे आहेत आमच्यासाठी. मित्रांनो, आजचं इव्हिनिंग वॉक पूर्ण झालेलं आहे. संध्याकाळचा फेरफटका मारून मी आता परत निघालेलो आहे. जाताना ऑन वे काही भाजीपाला खरेदी केलेला आहे. माझ्या मिसेस सोबत आहेत. आम्ही दोघांनी मिळून भाजीपाला खरेदी केलेला आहे. आणि बघा, हे आमचं मीरा भाईंदरचं हे लोकल मार्केट किती गजबजलेलं आहे आणि भरपूर गर्दी इथे आहे. मित्रांनो, आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अवश्य कॉमेंट्स करा. कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.